हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आहे. तर इथे माझी देवपूजा झालेली आहे आणि धूप दीप अगरबत्ती लावून मी पूजा केलेली आहे. महादेवाच्या पिंडीवर बेलाचं छान असं पान मी वाहिलेलं आहे आणि छान पूजा झाली. आता तर पूजा आणि झाडलोट घरातील स्वच्छता झाली की अर्ध काम झाल्यासारखं वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीने आहे. तर हे बघा, आणि सकाळी सकाळी घरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावली किंवा देवपूजा झाली तर घरात असं प्रसन्न वातावरण, पॉझिटिव्ह वाईब्स आल्यासारखं वाटतं. तर आता देवपूजा झाली आणि इथे मुलांना करत आहे मी ओट चिला. तर नाश्त्याचा प्रकार आहे आणि तुम्ही ओट्स हे मसाला ओट्स आहे. तर मसाला ओट्स आणून ठेवले तर असं छोट्या भुकेसाठी पटकन असं तुम्ही नुसतं मॅगीसारखं शिजवून दिलं मुलांना तरी खूप हेल्दी असतं आणि तुम्हाला पण वेट लॉससाठी खूप फायदेशीर आहे हे मसाला ओट्स. नाश्त्याला किंवा तुम्ही लाईट डिनरलाही घेऊ शकता. तर इथे मी मसाला ओट्स घेतलेला आहे, अंदाजेच घेतले आणि मी आमच्या तिघांसाठी ओट्स चिला बनवत आहे नाश्त्याला. तर इथे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं बारीक कट करून घेतलं. त्यामध्ये मसाला ओट्स हे घातलं आणि मग पाणी लागत घालून चमच्याने हलवते. तर आता याला चिकटपणा बिलकुल नाही आहे आणि तुम्हाला वाटत असेल की अरे याचं होईल का ओट्स चिला, तर होतो. ते असं चमच्याने मिक्स करायचं आणि तव्यावर तेल सोडून असं अलगद सोडायचं तव्यावर. तर आणि एकदम असे खरपूस भाजायचं खालून आणि वरतून. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी पलटी मारून अगदी लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं. तेल थोडंसं साधारण तेल साईडने मी सोडलेलं आहे आणि हे टोमॅटो केचप बरोबर मुलांना किंवा तुमच्याकडे खोबऱ्याची वगैरे चटणी, पुदिन्याची चटणी वगैरे असेल तर तुम्ही असं चटणीबरोबर सर्व करू शकता. तर खूप हेल्दी नाश्ता आहे आणि लहान मुलांना देखील फायद्याचा आहे. तर तुम्हालाही वेट लॉससाठी तुम्ही असं ओट्स चिला किंवा मसाला ओट्स बॉईल करून नुसतं घेऊ शकता. थोडंसं मीठ टाकायचं किंचित. तर इथे मसाला ओट्स मी करून घेतलेले आहे. तर आता मुलांना दिलेत आणि मीही त्यांच्यासोबत आज नाश्ता करून घेते. नाश्ता जर केला तरच मी करते, नाहीतर मग मी एकदाच भाजी पोळीचं जेवण करते. तर अशा पद्धतीने आता ओट्स चिला वगैरे नाश्ता वगैरे झाला. मुलांचा होमवर्क होता तर मुलं उरकून घेत आहेत. पुन्हा त्यांचा स्कूलचा टायमिंग होतो. तर आज मी पहिल्यांदाच फरशी पुसायला घेतलेली आहे. तर फरशी पुसताच मी तुमच्याशी आता बोलत आहे की सकाळची एवढी धावपळ असते ना की आपण जर पटपट अशी रात्रीची जर कामं उरकून ठेवली तर आपल्याला दिवसभराची कामं एकदम हलकी जातात. म्हणजे आता भाजी निवडणं, मला सकाळी लवकर उठायला लागतं त्यामुळे मी रात्रीची भाजीची तयारी करून ठेवते. काही भाज्या निवडायच्या असेल तर गवार वगैरे, घेवडा किंवा भेंडी वगैरे किंवा कोबी वगैरे तर मी रात्रीचं डब्यामध्ये कट करून ठेवत असते. म्हणजे दुसऱ्या दिवशी मला पटकन इझी जातं करायला आणि मग सकाळीच मी पीठ भिजवते. मी रात्रीचं कधी पीठ भिजवून ठेवत नाही, कारण शक्यतो नाही भिजवून ठेवावं. तर सकाळीच मी पटकन पीठ भिजवते, एकीकडे भाजीला टाकते. तर असं माझं पटकन टिफिन होतो अगदी अर्धा तासामध्ये. जर अगदीच मटकीची वगैरे भाजी असेल, शिजायला वेळ लागत असेल तर थोडं 10-5 मिनटं इकडे तिकडे होतात. तर आता इथे मी कपडे वगैरे वॉश करून फरशी लवकर पुसली आज, कारण फरशी मी सर्वात शेवटी पुसत असते परंतु आज लवकर पुसून घेतली. आणि त्याचबरोबर आता इथे मी कपडे वगैरे वॉश करून घेतली. तर पाऊसचं काय होतं, लगेच पाऊस येतो, कपडे टाकले की आणि पुन्हा काढायला लागतात. तर थोडंसं उघडलेलं आहे इथे, तर म्हटलं हवेने थोडं सुकतील पटकन आणि नंतर मग मी खिडकीमध्ये पुन्हा टाकायला लागतील मला. तर मी आता इथे कपडे वगैरे धुवून घेतलेली आहेत. तर मुलं स्कूलला गेलीत आता आवरून झाल्यानंतर. तर ही सकाळची पटपट कामं उरकायला लागतात आणि काय होतं, आपण जर सकाळी लवकर उठून पटकन पटापट कामं उरकली तर दिवसभर आपल्याला थोडा वेळ पण मिळतो. आणि जर असं माझ्यासारखं बिझी शेड्यूल असेल तर म्हणजे कोणतंही काम करायला वेळ आपल्याला काढता येतो. तर आता माझं कसं आहे की सकाळचं रुटीन असं बसलेलं आहे. मुलांचं स्कूल थोडं लेट असतं त्यामुळे मग मी थोडंसं त्यांच्यासाठी उशिरा पोळी वगैरे चपात्या बनवते, नाहीतर मग मी सरांना पहिलं त्यांचा डबा करून देते. पहिले कसं व्हायचं, तिघं एक साथ जायचे, लवकर स्कूल होतं मुलांचं त्यामुळे मग लवकर सकाळचं माझी पटपट कामं उरकायची. मग आता मुलांना थोडं उशिरा करते. गरम गरम चपाती खाऊन जातात, टिफिनला घेऊन जातात, त्यांच्यासोबत मग मी खाऊन घेते भाजी पोळी. म्हणजे मग एकदा किचनमधलं आवरलं की मग बाकी कामं करायला वेळ मिळतो. आणि तसंच मग व्हिडिओ पण एडिट करते, मग रील्स वगैरे बनवते. तर असं आहे. तर आता कपडे वगैरे वॉश करून झालेली आहे.
तर आता इकडे सॉक्स वगैरे आणि भरपूर कपडे असतात धुवायला, दोघांचे सॉक्स, तिघांचे सॉक्स असतात, पुन्हा देवाचे वस्त्र वगैरे असतात इथे, आणि मुलांचे पण स्कूलचे वगैरे बाकी युनिफॉर्म, घरातले ड्रेसेस, मग सरांचे ड्रेस, जीन्स वगैरे. मग ते सुकत नाही, मग ते काय वेळेला काय करते की गॅलरीत टाकते, पाऊस आला की पुन्हा खिडकीत टाकते, असं हे दिवसभर चालू असतं बघा. तर आता आपल्या लेडीजने घरामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, तर अशा पद्धतीने जर तुम्ही होममेकर असाल माझ्यासारख्या, तर असं स्वतःला आपण बिझी करून घेतलं तर आपलं माइंड पण फ्रेश राहतं, डोक्यामध्ये विचार येत नाही आणि आपण नेहमी स्वतःमध्ये बिझी राहतो. एक एक आपल्याला काम सुचतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात, स्वतःमध्ये एनर्जी येते. त्यामुळे आपण सकाळी लवकर उठून व्यायाम अर्धा तास तरी केला पाहिजे, किंवा स्वतःच्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण जर म्हणजे 30-35 बघा ओलांडल्यानंतर काही ना काही शारीरिक प्रॉब्लेम चालू होतात, पिरियडचे म्हणा, किंवा पाठ, कंबर, किंवा आपले पायांचे असे काही ना काही वेट वाढल्यामुळे थोडंसं काहींना जास्त त्रास होतो. त्यामुळे वॉकला अर्धा तास तरी गेला पाहिजे किमान. तर आता मुलं स्कूलला गेलेली आहेत आणि माझे सगळे फरशा वगैरे सकाळीच क्लीन केल्या, देवपूजा वगैरे झालेली आहे. हे कपडे जे सुकलेली होती कालची ते आता घड्या करून घेते, कारण खूप पसारा झालेला आहे. तर आता इथे मी 2-3 दिवसांची कपडे होती सुकलेली, सगळी चेअरमध्ये अशीच ठेवलेली, कारण ती किती सुकली तरी ह्या दिवसांमध्ये थंड कपडे लागतात. त्यामुळे असं वाटतं की अरे ओलसर आहेत की काय, असं वाटतं आपल्याला, आणि मग आपण घड्या करून ठेवून देतो. मग काही वेळेला वास वगैरे येतो, तर त्यामुळे मग मी इथे चेअरवरच टाकते आणि अगदी प्रॉपर पूर्ण सुकल्यानंतर मग 2 दिवसांनी घड्या घालते. तर आता असा हा खूप पसारा झालेला घरामध्ये, थोडं अस्तव्यस्त सामान होतं, मग ते सगळं आवरून घेतलं. याला मला अर्धा-1 तास गेला. तर आता वाजलेले आहेत 2. तर बघा एवढा टाईम होतो सकाळची सगळी कामं उरकता. आता 2 नंतर थोडं काही इकडे तिकडे दळण किंवा भाज्या वगैरे निवडल्या की झाले, संध्याकाळ लगेच व्हायला लागते. म्हणजे असं मी थोडं पण काही वेळेला पडत नाही. आणि एकटं असलं ना की खरंच कामात पण बिझी राहतं आणि पटपट कामंही उरकतात. मुलं असली ना की सकाळी काय करतात की खूप इकडचं तिकडे, तिकडचं इकडे करतात. ते गेल्यानंतर मग मी प्रॉपर सगळं आवरून ठेवते. पुन्हा ते संध्याकाळी आले की परत आहे तसे जैसे ते वैसे परत तसंच होतं. तर असं आहे. तर आता इथे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या, दळण पण करायचं आहे. तर आता दळण वगैरे काढून घेते. तोपर्यंत ही सगळी कपडे आता जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवते. मुलांच्या वॉलड्रॉपमध्ये मुलांची ठेवते. तर दोघांची कपडे अशी एका साईडला सगळी व्यवस्थित बसून गेली.
तर आता इथे मी दळण काढलेलं आहे आणि गहू बाजरी वगैरे दळण करून घेते आणि दोन्ही एकत्र मी दळून ठेवत असते. कारण मग काही वेळेला काय होतं की मग चक्की एकसाथ पुसून ठेवता येते आणि चक्की जर पुसली नाही तर मग तिला जाळी वगैरे लागते. त्यामुळे चक्की अशी स्वच्छ पुसून ठेवते मी. आणि आता इथे दळण आम्ही एकदम धान्य आम्ही एकदम वर्षभराचं भरतो. म्हणजे कसं होतं की सरांना पण वेळ नसतो आणि मग पुन्हा इथे जायचं, बाहेर जायचं प्रत्येक वेळेला. त्यामुळे मग कसं होतं, पाऊस वगैरे सारखं काही ना काही चालू आणि हे पहिल्यापासून सवय. असं अगदी आमच्या आईच्या इकडे पण आम्ही असं एकदम वर्षभराचं धान्य जेवढं पाहिजे तेवढे गहू ज्वारी वगैरे बाजरी असं आम्ही एकत्र धान्य घेऊन ठेवायचं आणि ते व्यवस्थित ड्रममध्ये पॅक करून धान्याचं औषध वगैरे घालून ठेवलं की काही त्याला किडे वगैरे काही होत नाही. तर मग अशा पद्धतीने एक आईने ड्रम दिला आहे मला पत्र्याचा आणि तो खूप पॅक झाकणाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये असं एकदम वर्षभराचं जेवढं काही आम्हाला लागतात गहू तेवढे आम्ही एकदम मार्च एप्रिल असं उन्हाळ्यामध्ये भरतो आणि व्यवस्थित त्याला पावडर वगैरे काही औषध वगैरे घालून आम्ही ठेवतो. म्हणजे काही त्याला किडे वगैरे सोनकिडे काही होत नाही. तर मग फक्त पाखडायचं आणि एखादा खडा वगैरे असेल तर बघायचं, नाही तर मग व्यवस्थित हे बघून मग दळायला ठेवते चक्कीमध्ये. तर अशा पद्धतीने आहे. कारण काय होतं की थोडं तरी असं पाखडावं लागतं आणि गहू तसे स्वच्छचे अगदी एकदम आम्ही होलसेलमध्ये घेतो. त्यामुळे मग त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे काही फारसं एवढं नाही आहे करायला. तर मग ते होऊन जातं. तर अशा पद्धतीने आता ते तरी पण निवडावंच लागतं. मग ते दळण आता मी करून घेते. दळण झाल्यानंतर मग पुन्हा मग 1-2 रील्स बनवणार आणि तसेच आपल्या लेडीजने होममेकर जर असाल तर अगदी साध्यातल्या साध्या कशा पद्धतीने आपण झटपट आवरायचं किंवा स्वतःचा साधा सिंपल मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करून सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. तर अशा पद्धतीने आहे. तर आता दळण वगैरे झाल्यानंतर मग मी नंतर एकदम दळायला लावणार आहे. का सगळं एकत्र पहिले करून घेते आणि नंतर मग 2 टप्प्यामध्ये मी दळत असते. कारण चक्की ही छोटी आहे, पिठाची गिरणी छोटी असल्यामुळे 2 टप्प्यामध्ये मी दळून ठेवते. म्हणजे एकदम मग 1 आठवडाभर बघायला लागत नाही. 10 ते 12 दिवसांसाठी मी दळून ठेवत असते. तर आता इथे दळण वगैरे करून घेते आहे आणि खूप कामं असतात. अक्षरशः कधी थकायला होतं आणि तर असं माझं बिझी शेड्यूल आहे. त्यामुळे चला आता मी तुम्हाला दाखवते आपण झटपट कसं तयार व्हायचं. घेतलेली आहे मी साडी घालून. तर मी ती साडी घालून घेतली आहे. त्यानंतर मी इथे काजळ लावल्यानंतर आता आपण लावणार आहोत लिपस्टिक.
लिपस्टिक लावताना अगदी होटांच्या शेपनुसार लावायची. त्यानंतर आता आपण टिकली लावणार आहोत. टिकली म्हणजे मेन. तर आता माझं जवळपास झालेलं आहे. तर आता आपण सिंदूर हा सर्वात शेवटी लावणार आहोत. आपण केस नीट करणार आहोत. तर केस असे मोकळे सोडले तरी खूप छान वाटतात. हे बघा, तर मी रील्स साठी अशीच तयार होते, अगदी सिंपल. केस सुद्धा मी काही वेळेला विंचरत नाही, कारण माझे ऑलरेडी असे बॉन्सी हेअर आहेत आणि असे छान दिसतात. तर तुम्ही बघू शकताय. तर आता सर्वात शेवटी मी सिंदूर लावत आहे आणि सिंदूर मला खूप आवडतो. तर हे तर फायनली आपला लुक झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी रील्स साठी रेडी होते आणि मग रील्स बनवायला मला 1 ते 2 तास जातात. तर तुम्ही बघू शकता, अगदी मी सिंपल आहे. नाही बँगल्स, नाही गळ्यातलं, फक्त हे माझं एक सिंपल एक छोटंसं मंगळसूत्र आहे आणि असं सिंपल लुक खूप छान आणि खूप डिसेंट वाटतो. तर अशा पद्धतीने तुम्ही साधा आणि सिंपल अगदी तयार होऊ शकता. तर मी अशा पद्धतीने रील्ससाठी तयार होते. तर मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. मी फारसं काही लावत नाही, फक्त माझी एक लिपस्टिक मला खूप आवडते, ती लिपस्टिकच मी नेहमी लावत असते आणि अशी सिंपल मी लुक घेत असते. तर अशा पद्धतीने मी साडी वेअर केलेली आहे. तर हे बघा, कसा वाटला लुक हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे माझ्याकडे मंगळसूत्र आहे आणि हे सुद्धा मी वेअर करू शकते. तर खूप छान वाटतं आणि खूप मस्त दिसतं लुक असा. हे बघा, आणि अगदी म्हणजे खूप छान सिंपल दिसतो. तर यावर तुम्ही सिंगल पदर वगैरे अशा पद्धतीने घेऊ शकता.
रील्स बनवून झाले आणि आता वाजलेले आहे 4. तर दळण वगैरे मी एक दळलं आहे आणि आता दुसरं टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने बघा. तर पुन्हा मी रील्स बनवून झाल्यानंतर कपडे चेंज केले आणि पुन्हा मग आवरून जी आहे ती कामं करायला सुरुवात केलेली आहे. तर असं स्टेप बाय स्टेप चालू असतं. जे मनात येईल ते करत असते. परंतु दिवसभरात मी स्वतःला एवढं बिझी करते की एवढं छान वाटतं आणि कामामध्ये कधीही बिझी राहिलं तर खरंच आपल्याला खूप ॲक्टिव्ह फील होतं, छान वाटतं, काहीतरी काम केल्यासारखं आणि बाहेरचे वगैरे किंवा काही विचार डोक्यामध्ये येत नाहीत. तर असं आहे. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5. आता मुलांचा टाईम होईल आणि सर काही अजून आलेले नाही आहे, तर येतीलच इतक्या वेळात. तर मग आता मी चहा वगैरे ठेवते आणि तसेच पीठ वगैरे काढलं आहे. आता पुन्हा चक्की पुसायची आहे. ती चक्की पुसूनच मी गिरणी पिठाची पुसूनच ठेवत असते दळण झालं तर. मग आता थोडी गरम असल्यामुळे थंड व्हायला मी दरवाजा ओपन करून ठेवला आहे गिरणीचा आणि मग नंतर आता चहा वगैरे ठेवणार. मग एक अर्धा एक तासाने पुन्हा मग त्यातलं पीठ वगैरे काढून डब्यामध्ये भरून मग चक्की म्हणजे गिरणी पुन्हा पुसून ठेवणार. तर असं आहे. तर असं पूर्ण दिवस गेला बघा माझा कामामध्ये आणि मी पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर असं शूट करणं, एडिटिंग करणं याच्यात पण वेळ जातो काम करण्यामध्ये. तर असं इथे करायचं, पुन्हा थोडं तिकडे करायचं, असं शूट करत करत दिवसभरातला जो ब्लॉग आहे तो शूट करून नंतर मग एडिटिंग करायचा आणि मग तो एडिटिंग करायचं म्हटलं तर मग रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर जो काही थोडा वेळ मिळतो मग तो थोडा वेळ अर्धा व्हिडिओ एडिट करायचा, पुन्हा मग सकाळी अर्धा व्हिडिओ एडिट करायचा. सरांना टिफिन वगैरे दिल्यानंतर व्यायाम वगैरे केल्यानंतर मग एक 10-15 मिनटं पुन्हा एडिट करते. असं जसा वेळ मिळेल तसं थोडा थोडा एडिट करते. ब्लॉग असेल तर खूप एडिटिंगला वेळ जातो. रेसिपीचं कसं सोपं पडतं, त्यामुळे मग ब्लॉग शूट करणं पुन्हा एडिटिंग करणं यालाच फार वेळ जातो. मग अशा पद्धतीने आहे. नेटवर्क इश्यू असल्यामुळे मग त्यालाही पुन्हा प्रॉब्लेम येत राहतात काही ना काही. तर असं आहे. तर आता एकीकडे कुकर वगैरे लावून घेते. दूध गरम झालं की मग कुकर वगैरे भाताचं लावून घेतल्यानंतर मग जेवणाला फारसा वेळ लागत नाही. अगदी अर्ध्या तासामध्ये जेवण होतं. तर आता चहा वगैरे घेतला आणि मुलं पण आलेली आहेतच, तर ते फ्रेश होत आहेत. तर त्यांना पण आता काहीतरी चहा वगैरे टोस्ट किंवा काहीतरी खायला देते. थोडं लाईटली खातात. मग रात्रीचं जेवण आम्ही 8:30-9:45च्या दरम्यान करतो. तर असं आहे. तर आता मुलं फ्रेश झालेले आहेत, तर त्यांना मी इथे चहा दिलेला आहे आणि टोस्ट दिलेली आहे. तर सो मी पण चहा घेतला आहे. तर त्यांनी लावलेला आहे इथे टी व्हीला मूव्ही. तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते.